आमचे आमदार चैनूभाऊ सोबत मी पहिल्यांदा मंत्रालयात चाललो होतो आणि याच्यासोबत मंत्रालयात जाणं हे माझ्यासाठी एका स्वप्नासारखंच होतं. मोठमोठे निर्णय ज्या ठिकाणी घेतले जातात आपल्या गावाचा विकास ठरते. अंदर येताना मला सुरक्षा व्यवस्था एकदम कडक दिसली. मोठमोठ्या गाड्या, पोलीस अधिकारी पाहून मी जरा वचकलो. या ठिकाणी सगळेजण घाईतच होते. प्रत्येक जण कोणतं तरी मोठं काम उरकत असल्यासारखं वाटत होतं. सगळे मोठमोठे सचिव, अधिकारी चैनूभाऊशी एकदम आदरानं बोलत होते. पण ते पाहून तर मलाच आमदार झाल्यासारखं वाटत होतं. मला तर काहीच समजत नव्हतं, पण चैनूभाऊनं मला त्यातलं सगळं समजून सांगलं. इथून सर्व हा महाराष्ट्राचा कारभार चालतो. आमच्या चैनूभाऊची काही मंत्र्यांसोबत मीटिंग होती. ते चालू असताना मी बाहेरच बसून राहिलो. यश भैया बी त्याच्या कामात एकदम व्यस्त होऊन गेले. चैनूभाऊचा मंत्रालयात रुबाब पाहून मलाच प्राऊड फील झाला. या ठिकाणी ठरेल निर्णयावर आपलं पूर्ण भविष्य अवलंबून असते हे समजलं. आणि अजून एक गोष्ट समजली की आमदार होणं बी एवढं सोपं नसते. कारण की मी चैनूभाऊले सकाळपासून पाहू राहिलो. कितीतरी अधिकारी, मंत्री, सचिव सगळे सोबत भेटले. सकाळपासून संध्याकाळी आम्हाला मंत्रालयातच झाली. पण तरी चैनूभाऊचे काम काही संपत नव्हते. आणि शेवटी संध्याकाळच्या टाइमला आम्ही मंत्रालयातून बाहेर निघलो. आता खरं सांगू तर मलाच मंत्रालयात एकदम चिडचिड झाली होती. पण चैनूभाऊचे काम चालूच होते. आज मी पहिल्यांदाच मंत्रालयात गेलो, लय गोष्टी शिकून आलो. इथल्या लोकांची धावपळ, मंत्री आमदाराचे कामं, गावाच्या विकासासाठी त्याचे प्रयत्न, हे सगळं पाहून मला समजलं की बदल जर घडवायचा असेल तर आपण बी शिक्षित होऊन अशा ठिकाणी यायलाच पाहिजे. सगळं टपल्यावर मंत्रालयाच्या बाहेर येऊन आपल्या भागाचा विकास करण्यासाठी यशभाऊनं काही पुस्तकं घेतले. तू बी वाचून काढ म्हणत, हे सगळे कामात पडीन. पण मला लागेल होती भूक. यशभाऊले म्हटलं काहीतरी खाया प्यायची सोय करा. आता कॅन्टीन मध्ये आलो, पण हा काही जेवणाचा टाइम नव्हता. मग नाश्ताच बोलावला. नाश्ता करून कॉफी पिऊन यशभाऊन मी संध्याकाळच्या टाइमला येऊन बसलो मरीन ड्राईव्हवर. एक नंबर वातावरण होतं. पुऱ्या दिवसाची थकान तर अटीच मिटून गेली. एवढ्या गोष्टीवर मला फॉलो करून टाका.